नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या बाजूला आहे सांगलीचं सुप्रसिद्ध गणपती मंदिर आणि आज मी सांगलीला आलेलो आहे। माझ्या हातामध्ये आहेत 100 रुपये आणि अमृतनं चॅलेंज दिलेला आहे की 100 रुपयामध्ये आपल्याला दिवसभर खायचं आहे। बघूया कोणते कोणते पदार्थ आपल्याला खायला मिळतात जे बेस्ट क्वालिटी असतील आणि जे स्वस्त पण असतील। चला तर मग सुरुवात करूया 100 रुपये चॅलेंजला। आपला पहिला स्पॉट आहे गणपती पेठ जुनी भाजी मंडई। या ठिकाणी मिळतो फक्त 7 रुपयाला हाफ चहा। मी म्हणूनच या ठिकाणाहून सुरुवात केली। त्याचबरोबर या ठिकाणी मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे आणखीन काही चहा। या सगळ्यांमध्ये मला एक युनिक वाटली ती म्हणजे केशर कॉफी, जी 30 रुपयाला मिळते। यामध्ये चॉकलेट घातलं जात आहे आणि त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। वेगळीच कन्सेप्ट आहे। त्यानंतर केशर सुद्धा गेलेलं आहे अगदी व्यवस्थित। केशर टाकल्यानंतर आता ही स्पेशल 30 रुपयाला मिळणारी केशर कॉफी तयार आहे। याचे बरेच चाहते सुद्धा या ठिकाणी आहेत। एक नंबर आहे कॉफी। सांगलीमध्ये याच्यासारखी कॉफी कुठेच भेटणार नाही तुम्हाला। गेली 3-4 वर्ष झाले तू त्याला। आमची सुरुवात म्हणजे एकदम गरिबीतनं सुरुवात केली आम्ही। कामाला होतो दुसरीकडं, काम करत स्वतःच करायचा बिझनेस असं काही ठरवलं आम्ही। हां, मोठ्या भावानं सुरुवात केलं म्हणजे एकटे करतो आम्ही बी, त्याची मदत करायला यायचं शाळा शिकून। समाधानी कस्टमर आहे आम्ही। तरी 17-18 वर्ष झाले। हे गणपती पेठ जुनी भाजी मंडई सांगली, सकाळी 5:30 ते संध्याकाळी 9 पण असतो। माझं बजेट कमी असल्यामुळे मी हाफ चहा पिला। खूपच मस्त होता, टेस्ट एक नंबर होती। त्यानंतर लगेच निघालो पुढच्या स्पॉटवर। तर आपण आता दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे। सांगलीचं स्टँड आहे, त्याच्याबरोबर समोर आहे श्री स्वामी समर्थ व्हेज बिर्याणी हाऊस। इथं फक्त 20 रुपयाला राईस मिळतो आणि आपण आता तो टेस्ट करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे। सांगलीचं स्टँड आहे, मेन स्टँड, आणि त्याच्या समोरच तुम्हाला हे हॉटेल बघायला मिळेल, व्हेज बिर्याणी हाऊस। या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी होती मी जेव्हा गेलो होतो। लगेचच मी प्लेट भरायला सांगितली। ही 20 रुपयाची प्लेट आता भरली जात आहे। रोज 50 किलोपेक्षा जास्त राईस या ठिकाणी बनतो। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू असतं आणि त्यानंतर आमटीही अनलिमिटेड आपण घेऊ शकतो। बघा, बादल्या भरूनच ठेवलेल्या आहेत। दही कांदा घेतला आणि लगेचच टेस्ट करून बघितली। मला टेस्ट चांगली वाटली। 20 रुपयाच्या मानानं बेस्ट आहे। सांगलीमध्ये हा एक नवीनच ट्रेंड आलेला आहे। याच पद्धतीनं सांगलीमध्ये भरपूर ठिकाणी अशा पद्धतीनं राईस सुद्धा मिळतो। या ठिकाणी 10 रुपयाला सामोसा सुद्धा आहे। 20 रुपये दिले आणि मी निघालो पुढच्या स्पॉटवर। या ठिकाणी तुम्ही कधी आलाय का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर मित्रांनो, आपण तिसऱ्या स्पॉटवर आता आलेलो आहे आणि आता आपण आहे त्रिकोणी बागेच्या समोरच्या बाजूला लेटेस्ट वडापाव सेंटर। या ठिकाणी इथं फक्त 7 रुपयाला वडापाव मिळतो। 5 रुपयाला पूर्वी मिळायचा, आता 7 रुपये झालेला आहे आणि 20 रुपयाला 3 वडापाव अशा पद्धतीने त्यांची ऑफर सुद्धा आहे। चला तर मग बघूया वडापाव कसा तयार होतोय आणि केवढ्या आकाराचा आणि कशी टेस्ट लागते। इथं या ठिकाणी खूप गर्दी असते नेहमीच वडा खाण्यासाठी। फ्रेशली डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मीठ आणि सोडा टाकलेला आहे चवीनुसार। आता पाणी टाकून हे पातळ मिश्रण तयार केलं जाणार आणि गरम गरम वडे सोडले जाणार तळण्यासाठी। या ठिकाणी मला आयुष्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची भजी मिळाली। मिरची घेतली होती, त्याला बटाट्याचं वरनं बॅटर लावण्यात आलं, भाजी लावण्यात आली आणि त्यानंतर ते पिठामध्ये टाकून मिरची भजी कशी नॉर्मली तळली जाते तशा पद्धतीनं तळण्यात आलं। ह्याला व्हेज भजी असं नाव दिलेलं आहे त्यांनी। या स्टॉलचं झोमॅटोचं अकाउंट सुद्धा आहे, त्यावरच ही भजी मिळणार आहे। हे कितीला ठेवणार? 25 रुपयाला किती पीस? गरम गरम भजी आणि वडा आता तयार आहे। आता प्लेट भरण्यात आली, जी 20 रुपयाची त्यांची स्पेशल प्लेट आहे ती। या ठिकाणी ग्राहक सुद्धा आहेत, त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे। क्वालिटी आहे, वडापाव क्वालिटी आहे। मी कमीत कमी 7 ते 8 वर्ष इथे येतोय। क्वालिटी आहे आणि दर बी रिजनेबल आहे। हो, छान असतं, हायजेनिक असतं आणि मी रेकमेंड करतो की सगळ्यांनी इथं यावा। काय तर मित्रांनो, वडापाव मी घेतलेला आहे, छोट्या आकाराचा वडा आहे आणि मिरची सुद्धा मिळते। बघा, गरम गरम आहे। वा, कुरकुरीत कवच आहे आणि बटाट्याची भाजी जी आहे ती माइल्ड आहे याच्यामध्ये।
तर मित्रांनो, स्वस्त आणि मस्त खाद्य भ्रमंतीमध्ये सांगलीमध्ये आपण फिरतोय आणि याच प्रवासामध्ये आपण महाराजा चौक या ठिकाणी आलोय। या ठिकाणी खायचे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी स्वस्त आणि मस्त ऑप्शन म्हणून मी श्री सद्गुरू समर्थ नाश्ता सेंटर निवडलेला आहे। आणि या ठिकाणी फक्त 10 रुपयाला डोसा मिळतो आणि 15 रुपयाला इडली आणि चटणी आणि सांबार मिळतोय। इडली सांबार चटणी 15 रुपयाला आहे मित्रांनो आणि साईज बघू शकता तुम्ही एवढी आहे। आणि या ठिकाणी डोसा पण आहे 10 रुपयाला, पण आज सुट्टी आहे, चांगला आहे, खूप गर्दी आहे या ठिकाणी। महाराजा चौकामध्ये आलेलो आहे आणि महाराजा जेवण आणि अल्पोपहार केंद्र या ठिकाणी आलेलो आहे। इथं स्वस्त आणि मस्त जेवण मिळते। चला तर मग बघूया काय काय मिळते। आपल्याला ही थाळी 40 रुपयाला मिळाली आहे। त्याच्यामध्ये भाजी आहे, त्याचबरोबर 2 चपात्या आहेत आणि आमटी। भात घेतला तर 50 रुपयाला आहे आणि नुसती चपाती भाजी घेतली तर 40 रुपयाला। आमटी आणि ताक पण आहे। आणि हे जे आहे ते 40 वर्ष हा व्यवसाय करतायत। हा व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू केला। ओके, वडील गाव सोडून म्हणजे कामासाठी इकडे आले होते। बर, कुठून आले ते? कर्नाटकातून। कर्नाटकमधून। ओके, आणि जैन खानावळमध्ये त्यांनी नोकरी केली पहिल्यांदा। बर, ते तर तिथनं बाहेर पडले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यावेळेला सांगलीची 40 वर्षापूर्वी अशा अवस्था होती की 9 नंतर काय मिळायचं नाही कुठं खायला वगैरे काय, म्हणजे ट्रकवाले वगैरे लोक यायची जी बाहेरनं जी यायची त्यांना 9 नंतर जेवायला मिळायचं नाही, खायला मिळायचं नाही। वडिलांच्या डोक्यात ते आलं, मग साध्या गाड्यावर त्यांनी पहिला भाकरी भाजी भात असं चालू केलं, म्हणजे उशिरा येणाऱ्यांसाठी ही कन्सेप्ट डोक्यात ठेवून मग त्यावेळेला ते हळूहळू प्रतिसाद त्याला मिळत गेला, हळूहळू ते वाढत वाढत आता आम्ही इथपर्यंत आलो। ओके, मग तुम्ही जेव्हा चालू केलं तर तेव्हा किती रुपयाला होतं? 1983 साली जेवण हे 3 रुपयाला होतं। 3 रुपयाला राईस प्लेट होती। मी आता 11:30 वाजता येतो, 11:30 ते 4 वाजेपर्यंत मी असतो। छान असं त्यांनी सेटअप केलेलं आहे आणि ही गाडी आहे म्हणजे ओमनी आहे का? ओमनी गाडी ओमनीमध्ये सेटअप सेटअप। बघा, या ठिकाणी मोठ्या क्वांटिटीमध्ये भाजी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने रोज वेगवेगळी भाजी तयार होते आणि राईस सुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार केलेला आहे। या ठिकाणी गरम गरम आमटी मिळते, कोळशाच्या शेगडीवर तिला गरम केलं जातं। ज्वारीची भाकरी आणि चपाती, बाजरीची पण भाकरी असते। बाजरीची पण भाकरी असते। काय पर्टिक्युलर दिवशी असते का कायम? हा हा, खरडा, ठेचा आणि खरडा, लोणचं पण आहे, कांदा काकडी, सॅलड पण देत आहे। 40 रुपये दिलेले आहेत आणि 40 रुपयाला खूप मस्त जेवण मिळालं आपल्याला। वा, भाजी एकदम सॉफ्ट आहे, चांगल्या क्वालिटीची आहे आणि कांदा आणि काकडी पण दिली आहे। जसं काय मोठ्या हॉटेलची एखाद्या थाळी आहे की काय, या पद्धतीने त्यांनी छान सोय करून दिलेली आहे, मस्त। नक्की ट्राय करून बघा। आता थोडेच पैसे राहिलेले आहेत म्हणून गेलो उसाचा रस पिण्यासाठी। हे घ्या, 10 रुपयाला या ठिकाणी उसाचा रस मिळतोय, आजोबा करतात। 10 रुपयाचा मी उसाचा रस पिलेला आहे आणि आपले 100 रुपये संपलेले आहेत। आणि मी शेवटी SFC मेगा मॉल पाशी 10 रुपयाचा उसाचा रस पिलेलो आहे आणि फक्त 1 रुपया या ह्याच्यामध्ये राहिलेला आहे पूर्ण आपल्या प्रवासामध्ये। आणि वेगवेगळे पदार्थ आपण ट्राय केले जे स्वस्त आणि मस्त होते। सांगलीमधला हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि तुम्हाला कोणत्या शहरातला अशा पद्धतीचा व्हिडिओ बघायचा आहे ह्याचा सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला एखादा चॅलेंज द्यायचा असेल तर मला तुम्ही चॅलेंज देऊ शकता माझ्या इंस्टाग्रामवर मेसेज करून। आणि दिवसभर माझ्याबरोबर होता अमृतनं सुद्धा खूप चांगली मेहनत केली आणि हे सगळे स्पॉट्स काढले, तर त्याबद्दल त्याचे सुद्धा आभार। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभार।